तुम्हाला माहिती आहे का, प्राचीन काळी कुंभकर्णाचा पुत्र भीमासूर नावाचा बलाढ्य राक्षस होता. त्याला समजलं की त्याचे वडील श्रीरामाच्या हातून मारले गेले. रागाने पेटून त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली आणि अजेयतेचा वर मागितला. वरदान मिळाल्यावर भीमासुराने देव, ऋषी आणि साधूंना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने कामरूप देशावर हल्ला करून राजा कामरूपेश्वर याला कैद केलं. तो राजा भगवान शंकराचा अतिशय भक्त होता. कैदेत असतानाही त्याने शिवाची अखंड उपासना सुरू ठेवली. राजाची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी भयंकर रूप धारण केलं आणि भीमासुराशी तीव्र युद्ध केलं. दीर्घ संग्रामानंतर भगवान शिवांनी भीमासुराचा वध केला. त्यावेळी तेथील भूमीतून प्रचंड तेज प्रकट झालं. तेच तेज म्हणजे भीमशंकर ज्योतिर्लिंग. शिवाच्या घामाच्या थेंबांमधून वाहणारी नदी म्हणजे आजची भीमा नदी. असं म्हटलं जातं, जो भक्त भीमशंकरात श्रद्धेने दर्शन घेतो त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो आणि भगवान शंकराची कृपा सदैव त्याच्यावर राहते.